नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गोटेवार आपल्या सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो. तर तो आजचा इंग्रजीचा पेपर झालेला आहे. त्याची प्रश्नाची उत्तरे आपण थोडक्यात पाहू की काय काय होती. तुम्ही काय लिहिलं आणि कसा पेपर गेला काय नाही आणि किती मार्क पडण्याची शक्यता आहे ती पण मला नक्कीच कळवायचं आहे. इथं काय आहे, इथं नॉईज येते, ओ येते, ठीक आहे, एन ओ. त्याच्यानंतर इथं काय येते, UNDER अंडर, ठीक आहे. म्हणजे इथं सॉरी नर्स येईल हा, NURSE, आणि इथं येईल अंडर अंडर. त्याच्यानंतर इथं येईल क्लाइंब, CLIMB, ठीक आहे. इथं ई होतं, इथं यू होतं, इथं आय होतं, आणि इथं काय येणार, माईट येणार, MIGHT, हे माईट आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं होतं, पुट द वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर करायचं होते. तर अल्फाबेटिकल ऑर्डर आपण आता कसं केलं असतं, याचं पहिला शब्द काय आला असता सांगा बरं. पहिला शब्द तुम्ही काय उत्तर लिहिले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. पेपर कसा होता, मार्क किती पडणार ते पण सांगायचं. इथं आला असता तुम्हाला चेंज, पहिला शब्द आला असता चेंज, पहिला शब्द चेंज लिहायचा होता. इथं उत्तर मी खालीच लिहितो, चेंज. इथं लिहू का, इथं चेंज, ठीक आहे, इथं चेंज लिहिला. त्याच्यानंतर दुसरा काय आला असतं, ABCDEFGHIJKLMNO, ओच्या नंतर पी येते, ओरिजिन, ओरिजिन येईल. त्याच्यानंतर पॅराडाईज, पॅराडाईज, आणि त्याच्यानंतर इथे स्कूल, SCHOOL, ह्या पद्धतीने होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑनर, ह्युमॅनिटी, ह्याच्यामध्ये कोणतं आलं असतं तुम्हाला, पहिलं एच पासून सगळे सुरू झालेले आहेत. तर HO येते का, HI, ABCDEFGHI, आय पासून हाइंडर सुरू होते, हाइंडर. त्याच्यानंतर ऑनर, त्याच्यानंतर HU पासून दोन्ही पण आहे, HUM, ते HUMA येते, ह्युमॅनिटी. आणि त्याच्यानंतर हंबल लास्टला येते, हंबल, ठीक आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण जर पाहिलं, ठीक आहे, इथे लिहून टाकू का उत्तर, चला. पुढचं आहे आपल्याला इथे, इथे आय कॅपिटल मध्ये पाहिजे होतं पहा. आपल्याला इथे चारच करायचे होते, चारच करायचे होते. त्याच्यामुळं हे जरी तुम्ही नाही केलं असतं चाललं असतं. इथं आय कॅपिटल मध्ये पाहिजे होतं उत्तर. याचं पण करून दाखवतो मी तुम्हाला. आय, नाही सॉरी, आय आस्क्ड माय टीचर, कॉमा, युनायटेड कॉमा, व्हाय, व्हाय कॅपिटल मध्ये घ्यायचं, इज ही वर्किंग आउटसाइड, आउटसाइड, आणि युनायटेड कॉमा बंद करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं हे, आय एम रिअली एक्सायटेड, ठीक आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्याला थोडंसं अवघड होतं हे, ठीक आहे. इथं युनायटेड कॉमा मध्ये घ्यायचं होतं हे, आय एम रिअली एक्सायटेड, आय एम रिअली एक्सायटेड, ठीक आहे. वापस पुन्हा मी यांचे उत्तर लिहून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. इथं चेंज पाहिजे होता पहिलावाला, चेंज. इथं ओरिजिन पाहिजे होता, ओरिजिन. आपले मार्क किती पडणार ते सांगायचं, ठीक आहे टीचर. त्याच्यानंतर इथं पॅराडाईज, पॅराडाईज, आणि लास्टला आपल्याला इथं आलं असतं स्कूल, टीचर. इथं आला असता हाइंडर, ऑनर, ह्युमॅनिटी. बाकीचे विषयाचे पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हो, हिंदी, गणित वगैरे सगळंच घेणार आहे. ह्युमॅनिटी, गणित आता तर मी शिकवणी पण सुरू करणार आहे, हंबल, ठीक आहे. हे लिहायचे. त्याच्यानंतर मी इथं याचं उत्तर काय दिलं तुम्हाला, आय आस्क्ड माय, नाही इथं कॉमन आहे, टीचर्स,
teachers. Why is he working outside? ठीक आहे, क्वेश्चन मार्क होता. हे इथं हे डबल युनायटेड कॉमा आणि ते तुम्हाला उद्गारार्थक वाक्य द्यायचं होतं. आय एम रिअली एक्सायटेड. आता याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचे होते. किती मार्क गेले, किती पेपर कसा गेला, मार्क टाकायचे. मार्क टाकलेच नाही ना एका नाही. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता चॅम्पियन मला सांगा बरं, कोणी कोणी शब्द काय काय लिहिले इथं. हे मी करून दाखवला होता बघा, 2-3 दिवस आधीच पेपरमध्ये घेतला होता. चॅम्पियन इथे काय येईल, चॅम्पियन. इथं शिफ्ट तयार होईल. इथं PAN पॅन तयार होईल. MAN मॅन तयार होईल. ठीक आहे, मी करून दाखवला. CAT कॅट तयार होईल. PAN पॅन तयार होईल. हे की नाही. यस भरपूर तयार होते. MAP मॅप तयार होईल. ठीक आहे, मॅप तयार होतील. भरपूर असं लिहिलं. तुम्ही काय काय लिहिलं सांगा. पेन लिहिलं. अजून काय लिहिलं सांगा बरं, कोण कोण उत्तर देते. मॅप लिहिलेला आहे, त्याला मॅप दिलेला आहे, मॅप लिहिलं मी. अजून कोणता शब्द लिहिला तुम्ही सांगा. का उत्तर द्या लवकर त्यावर. पाहू कोणाकोणाचे उत्तर किती बरोबर आलेली आहे. कॅन लिहू शकता. चॅम्प पण नका लिहू, चॅम्प असा शब्द नसतो, चॅम्पियन असतो. हे की नाही. कॅन. चला वेळ जास्त न घालवता आपण पुढचे पण घेऊ. पेपर वॉज व्हेरी हार्ड होता पेपर. पाहूत आता पेपर. लिसन केअरफुली. हे ना, आपण हे केलेलं आहे पहा. हे पण मी केलेलं आहे, दाखवलेलं होतं. माझे व्हिडिओ पाहत नाहीत तुम्ही, हे की नाही. भरपूर जण पाहत नाहीत. छोटंसं चॅनेल आहे, स्क्रीनवाले चॅनेलच पाहतात. त्याच्या पुढे तुमचा गणिताचा पेपर आहे, तो व्यवस्थित पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा. आपले व्हिडिओ व्यवस्थितपणे आपण सर्वच सांगतो. ठीक आहे, आपण सांगतो आपल्या चॅनेलवरती सर्व. चला तर पुढचा घेऊत आपण. केअरफुली लिसन. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. एकच मिनिट. थोडं पाणी घेऊ. पाणी घे पाणी. काय काय लिहिले तुम्ही उत्तर सांगा. केअरलेसली, स्लोली नाही का लिहू, स्लोली नाही. लिसन साहिल. लिसन फास्ट म्हणून. केअरफुली, फास्ट. लिसन म्युझिक म्हणू शकतो आपण. काय लिहू शकतो आपण. लिसन अटेन्शन, हिअरिंग, मॉनिटरिंग. थोडा अवघड होता. लिसन ट्युनिंग. लिसन हिडिंग. लिसन काय लिहू शकतो. लेसन है ना, धडा शिकवतात ते लिसन लिहू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे नाऊन नव्हता, ऍडजेक्टिव्ह होते. ऍडजेक्टिव्ह स्मॉलचा लार्ज लिहू शकता. LARG लार्ज. ई पासून काय लिहू शकता. ई पासून इगर लिहू शकता. EAGR त्याच्यापासून. त्याच्यानंतर आर पासून रेग्युलर लिहू शकता. अजून आर आला
रिअल लिहू शकता, असे लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे जर पाहिलं पुढचं ॲट द एज ऑफ मेक मिनिंगफुल सेंटेन्स. हा थोडासा अवघड होता. ॲट द एज ऑफ इथे काय काय लिहिलं तुम्ही सांगा बरं तुमचं. ॲट द एज ऑफ मी सांगतो तुम्हाला, एखादं वाक्य तरी सांगेल मी तुम्हाला. पेपर थोडा अवघड होता म्हणतायत भरपूर जण. पेपर कसा गेला, किती मार्क पडतील, किती मार्क पडतील तुम्हाला. ॲट द एज ऑफ ॲट द एज ऑफ 15 I was studying very hard. I was in 16. At the age of 16, I was playing cricket. Or at the age of 15, 16, I started learning music. असं लिहू शकता तुम्ही, हे की नाही. असं भरपूर क्रिकेट, आय स्टार्ट प्लेइंग क्रिकेट असं लिहू शकता ॲट द एज ऑफ. याचं मिनिंगफुल वाक्य करायचं, एक्सचेंज करायचं. आय न्यू ही वॉज व्हेरी क्लेवर, असं काही पण लिहू शकता. आय न्यू इंग्लिश. ठीक आहे. आय न्यू हाऊ टू प्ले गिटार असं काही पण वाक्य लिहिलं तरी चाललं असतं. ठीक आहे. फ्री आहे त्याच्यामुळे इथं काही पण लिहिलं तर चाललं असतं. आता इथं प्रिफिक्स आणि सफिक्स. रिस्पॉन्सिबल काय लिहिलं असतं तुम्ही. इररिस्पॉन्सिबल लिहायचं होतं. रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. त्याच्यानंतर कसा गेला, सगळ्यांना पेपर कसा गेला. कंटिन्यू अनकंटिन्यू केला असतं कंटिन्यू किंवा कंटिन्युटी केलं तरी चाललं असतं. कंटिन्युटी काही पण चाललं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पाहूत आपण. आता इथे हे करायची गरज नाही. आता मिनिंगफुल रिस्पॉन्सिबल, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर विनिंग द वर्ल्ड कप असं लिहू शकता तुम्ही. कंटिन्यू ही कंटिन्यू द मॅथ्स क्लास असं करून लिहू शकता. ठीक आहे. भरपूर मी साध्या भाषेमध्ये सांगितलं होतं. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज. काय उत्तर याचं. देअर इज ऑलवेज every fortnight flowers bloom. However impossible, there is always. However impossible कुठे आहे, कुठे आहे. जास्त मोठा प्रॉब्लेम हे नव्हता. काय येईल याचं उत्तर. थिंग्स may look. There is always. The water is gentle, rock is. बघा. The water is gentle, rock is hard, so hard. इथं लिहायचं होतं rock is so hard. The flower comes to the life for.
पहा, द फ्लॉवर्स कम टू द लाईफ ओनली फॉर अ डे, फॉर ओनली फॉर अ डे. त्याच्यानंतर बिग, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग, है ना, इम्पॉसिबल अँड ओपनिंग इथं पाहिजे होतं, अँड ओपनिंग. त्याच्यानंतर काय पाहिजे होतं, हिंदीचा पेपर दाखवणार नक्की 100% घेऊत आपण. युरिपोर्ट नाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन हिबॅकस प्लांट, बिग बिग ब्राईट अँड टेंडर, है ना, बिग ब्राईट अँड टेंडर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आपण पाहिलं इथं हिबॅकस फ्लॉवर, हिबॅकस फ्लॉवर, त्याच्यानंतर इथं ब्लूम, स्माइल, व्हाईट, विदर अँड फॉल इथं दिलं असेल पहा. स्मॉल फॉल, फॉल दिलेला आहे, स्माइल्स, हिबिकस फ्लॉवर, स्माइल विथ सन अँड डान्सेस विथ वाईन, है ना, स्माइल, स्माइल, फ्लॉवर ब्लूम्स बिग अँड ब्राईट टेंडर, ब्लूम, ब्लूम ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर इथं पाहिजे होतं बिग ब्राईट अँड टेंडर. त्याच्यानंतर स्माइल, स्माइलचं काय पाहिजे तर मी आताच पाहतो, विथ द सन डान्सेस विथ वाईन, विथ, मी आत्ताच पाहतो पेपर, मला काय लगेच भेटणार नाही उत्तर, मला पण वेळ लागणार, हे की नाही. विथ, आता नंतर आपण काय करू, पटकन एक छोटा करू, विथ, विथ द वाईन बट with the sun and dances with the wine, with the sun but dances with the wind. त्याच्यानंतर आपल्याला इथं पाहिजे तर विदर्स, विदर्स, विदर्स कुठं आहे पहा इथं, विदर्स कम्प्लिटली, कम्प्लिटली अँड बाय विनिंग इट फॉल्स, फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन. कम्प्लिटली पहा, हे पूर्ण लिहायचं, कम्प्लिटली and by evening, and by evening it falls and become, it falls and become one with the earth again, one with the earth again. हिंदीचा पेपर नंतर दाखवत, हिंदीचा आज सायंकाळी दाखवत, हिंदीचा आज सायंकाळी. फॉल्स, फॉल्स काय, फाल, इथं इथं एवढं दाखवा, इथं एवढं दाखवा, इथं एवढं दाखवा, इव्हिनिंग अँड फॉल्स अँड becomes one with the earth again, and becomes one with the earth again. ठीक आहे, अशा पद्धतीने करायचं होतं. खूप हार्ड होता का, अरे मला तर वाटत नाही, तुम्ही व्यवस्थित उत्तर केले असते तर तुम्हाला मार्क आले असते. इथं काय लिहिलं होतं सांगा बरं, बीच, बीच काय सांगा बरं, डिस्क्रायबिंग वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड सांगायचे, बीच, बीच, रॉकी बीच, अरे इथंच आहे की रॉकी बीच. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम, गणिताचा मी घेणार आहे, गणित व्यवस्थित घेणार आहे. प्रॉब्लेम्स काय, प्रॉब्लेमचं सांगा बरं, रॉकी बीच, चला सांगा मला उत्तर, तुम्ही द्या बरं.
रॉकी बीच. त्याच्यानंतर प्रॉब्लेम काय सांगा बरं. मॅजेस्टिक ओसिन. मॅजेस्टिक थांबा मी लिहितो या. मॅजेस्टिक ओसिन. सांगा पूर्ण. मॅजेस्टिक ओसिन झालं. प्रॉब्लेम सांगा. प्रॉब्लेम. आवर प्रॉब्लेम. त्याच्यानंतर क्रॅक्सचं सांगा. क्रॅक्सचं काय लिहिलं तुम्ही. स्मॉल क्रॅक्स. कोलोसल प्रॉब्लेम अँड क्रॅक्स काय म्हणलं. स्मॉल क्रॅक्स. चला आता मी तुमचं हे करूनच उत्तर लिहितो. आता इथे काय रिराईट द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये इट घ्यायचं. ठीक आहे. इट हॅव, इट हॅज. ठीक आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. हॅज. त्याच्यानंतर आपल्याला टेकचं टेकन घ्यायचं. टेकन द शेप. इथं बीन येत नाही. बीन येत नाही. इट हॅज टेकन द शेप. करेक्ट आहे. ठीक आहे. इट हॅज टेकन द शेप. थोडं खाली येतो शेप. त्याच्यानंतर जिरंड आपल्याला ओळखतं. पिक आउट जिरंड फ्रॉम द सेंटेन्स. हे जिरंड फक्त एवढं लिहायचं होतं. थिंकिंग. उत्तर झालं. एवढं सोपं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. काय होतं पहिलं. फॉल्स होता का टू. द नॅरेटर हर्ड द बार्किंग ऑफ द स्ट्रीट डॉग. द नॅरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स. द नॅरेटर हर्ड द. यस आहे. करेक्ट आहे की नाही. पहिलं काय ट्रू आहे. हे मी लँग्वेजवरचं तुम्हाला सांगितलं होतं. याच्यावर करून जा तुम्ही. भरपूर जणांनी आपले ज्यांनी फॉलो केलं त्यांना आता नक्कीच उत्तर आले असते. द नॅरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स. हे फॉल्स आहे. त्याला ऐकू आला होता. ठीक आहे. द डॉमिनन्स मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल सर्वाइव्ह विदिन द ग्रुप. यस हे करेक्ट आहे. ट्रू आहे. ठीक आहे. द नॅरेटर गॅदर्ड अ थिन स्टिक इन वन हँड. करेक्ट आहे का. फॉल्स आहे का ट्रू आहे. थिन होती का. थिन स्टिक तर होती त्याच्याजवळ. एक मिनिट. आता लास्टचं काय. लास्टचं ट्रू आहे ना. गॅदर्ड अ स्काउट स्टिक. स्काउट थिन नाही. ते हे फॉल्स आहे. फॉल्स. ठीक आहे. फॉल्स म्हणजे ट्रू फॉल्स. किती जणांचं बरोबर आलं. मार्क किती पडणार आहे ते सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. आपल्याला मार्क किती पडणार आहे ते सांगा बरं. किती जणांना किती मार्क पडणार आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला इथं आता द नॅरेटर रश टू द वरंडा बिकॉज. काय आहे पाहायचं. रश टू द वरंडा सोपं आहे याचं. ठीक आहे. कॉमन थिंकिंग बिकॉज वरंडा आहे. टू सी व्हॉट इज गोइंग ऑन. ठीक आहे. तो कशामुळे आला तो पाहायचा. क्युरियसली गॉट द बेटर ऑफ मी अँड. पहा त्यानं प्रश्न काय म्हणला होता. द नॅरेटर रश टू द वरांडा. आता हे पूर्ण इथून सांगायचं होतं. तुम्ही इथून एवढं पूर्ण जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. आता तुम्हाला किती लिहायचं त्याच्यावर हे. ठीक आहे. डॉग वगैरे बार्किंग करत होते. खालचं उत्तर नव्हतं ह्याचं. हे इथून तर इथपर्यंत होतं. कशाचं उत्तर होतं हे. बीच्या 2 मधलं. बी 2चं उत्तर इथून एवढं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्स्ट्रॅक्ट मधलं गॅदर्डचं काय होतं सांगा बरं. एक्स्ट्रॅक्ट मधलं काय सांगा. लवकर सांगा सर. ओके लवकर. गॅदर्डचं काय होतं सांगा बरं. याच्यामधलंच विरुद्धार्थी शब्द काय लिहिला तुम्ही. गॅदर्ड, मर्सीफुल, मर्सिलेस. फिमेलचं इथं मेल आहे. काय सांगितलं केलं बरं सांगा बरं. इथं गॅदर्डचं काय होतं. गॅदर्डचं अनगॅदर्ड.
गॅदरचं उत्तर काय केलं तुम्ही? स्कॅटर्ड. खरंच आहे. स्कॅटर्ड. मर्सीफुल, मर्सिलेस. मर्सीफुलचं काय केलं? अनगॅदर्ड नाही, याच्यातलंच उत्तर सांगायचं होतं. मर्सीफुलचं काय केलं? सर आमच्या सेंटरवर कॉपी झाली. अरे कॉपीचा विचार करू नका, चला पुढे चला आपल्याला. ठीक आहे. याचं सांगा. मर्सीफुलीचे मर्सिलेसली. लेसली. ठीक आहे. त्याच्यानंतर हीडचं काय केलं सांगा बरं? हीडचं काय केलं? हीडचं काय? हीडचा अर्थ काय होतं? लक्ष द्या, लक्ष देणे. इग्नोर. करेक्ट, इग्नोर. हीड म्हणजे लक्ष द्यायचं, इग्नोर म्हणजे आता इथं आपल्याला विचारलं होतं पहा, नॉट ओनली बट ऑल्सो. इथे होतं द बार्किंग बिकम्स नॉट ओनली लाउडर. आता इथं नॉट ओनली लावलं तरी चालते, त्याच्या पुढं लावलं तरी चालते. द बार्किंग नॉट ओनली बिकम लाउडर बट ऑल्सो मोर अग्रेसिव्ह. द बार्किंग काय तुम्ही इथं लावलं का? इथं लावलं, कुठे लावलं? द बार्किंग नॉट ओनली बिकम लाउडर, बिकम नॉट ओनली लाउडर but also more aggressive. करेक्ट आहे काय? लाउडर पुढे लावा. नाही, लाउडर पुढे आपल्याला बट ऑल्सो. करेक्ट आहे. ठीक आहे. आता तुम्ही याच्या आधी जरी लावलं असतं, बार्किंग नॉट ओनली बिकम्स असं जरी केलं असतं तरी चाललं असतं. चला ठीक आहे. पेपर व्यवस्थित गेला. चला पॅसिव्ह व्हॉइस. आता आय रिकॉल द कस्टम, द टेरिबल कस्टम इज रिकॉर्ड बाय मी. पहा, हे भूतकाळात असल्यामुळे इथे इज येणार नाही. ठीक आहे. वॉज येईल. द टेरिबल कस्टम वॉज रिकॉर्ड, हे पण येणार नाही. ठीक आहे. रिकॉर्ड द टेरिबल कस्टम वॉज येणार. हे बी वाला सेंटेन्स बरोबर होतं. बी वाला सेकंड वाला बरोबर होतं. सेकंड वाला. ठीक आहे. द टेरिबल कस्टम वॉज रिकॉर्ड. थर्ड नव्हतं. सेकंड वाला उत्तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं पाहूत आपण. पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अ इंज्युअर्ड ॲनिमल द वे टू द होम. आता तुम्ही घरी जाताना इंज्युअर्ड ॲनिमल दिसला तर तुम्ही काय करा? वी विल टेक हिम अ सेफ प्लेस. म्हणजे त्याला आपण काय, एखाद्या चांगल्या छानच्या जागी, जिथं सुरक्षित जागी नेऊ आणि त्याच्यावर आपण फर्स्ट ऍड करण्यात. हे मराठीमध्ये सांगतो. आता याचं मी उत्तर देणार नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल. ट्रू फॉल्स मध्ये सांगा बरं. शिप इज अँकर्स फॉल्सली. तुम्ही सांगा बरं याचं उत्तर काय लिहिलं? चला ट्रू फॉल्स. पहिल्याचं सांगा. ट्रू लिहिलं का फॉल्स लिहिलं? चला लवकर. भरपूर वेळ झालेला आहे आपल्याला. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण नंतर पुन्हा लाईव्ह येऊ. माझे दुसरे ट्युशन पण. पहिलं वाला ट्रू. चला ठीक आहे. आता दुसऱ्या वाला सांगा बरं. ट्रिप इज. नंबर लिहून टाका. नंबर 1चा ट्रू, नंबर 2चं सांगा. नंबर 1चा ट्रू, नंबर 2चं काय? नंबर 2 फॉल्स. चला नंबर 3चं काय लिहिलं? द कॅप्टन हिअर्स द बेल. कॅप्टन हिअर्स द बेल. ट्रू आहे का फॉल्स आहे? कॅप्टन. फोर्थ फॉल्स. हे ट्रू आहे की नाही? कॅप्टन ओम आहे का? कॅप्टन मधलं आहे. चला त्याच्यानंतर आपल्याला इथं हे करायचं. ही डझन फील. पहा इथं ही डझन फीलचं काय येणार? उत्तर सांगा बरं मला. तुम्हीच सांगा. चला फीलचं काय ना? डझन फील. थर्डचं ट्रू आहे. करेक्ट आहे. फोर्थ फॉल्स आहे. माय आर याचं सांगा.
ही हॅज फॉलन, ही हॅज नो, सांगा याचे उत्तर सांगा बरं. पहिल्याचं काय? हिज लिप्स आर. सांगा लवकर लवकर सांगा. फॉल्स आहे. कॅप्टन ओ माय कॅप्टन आहे ना. चला ठीक. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, एकच मिनिट थोडासा काय वेळ द्या. एकच मिनिट थांबा, थोडंसं काम आहे. एकच मिनिट, अर्धा मिनिटच थांबा. चला आता सांगा मला पटापट उत्तर सांगा. याचं काय लिहिलं तुम्ही? ही डझंट फील. ही डझंट फील काय होतं? ही डझंट फील, डज नॉट माय आर्म, माय आर्म, माय आर्म. ठीक आहे. ही हॅज फॉलन, पूर्ण वाक्य लिहून दाखवा. ही हॅज फॉलन, ही हॅज फॉलन काय कुठं आहे सांगा बरं मला. ही हॅज फॉलन, सांगा उत्तर काय आहे? चॅट जीपीटी. ही हॅज फॉलन च्या नंतर सांगा शार्पली आहे. शार्पली पूर्ण वाक्य सांगा म्हणजे मला उत्तर कळलं. ठीक आहे. ही हॅज फॉलन काय आहे ते पाहूत आपण. ही हॅज फॉलन कोल्ड अँड डेड. ही हॅज फॉलन इन द कोल्ड अँड डेड असं पाहिजे होतं. त्याच्यानंतर ही हॅज नो, ही हॅज नो काय होतं इथं? ही हॅज नो, नो पल्स नॉर विल. आणि हिज लिप्स आर, पेल अँड आर, पेल अँड स्टील. मला पण उडकायला वेळ लागत आहे. ठीक आहे. पेल अँड स्टील. ठीक आहे. फटाफट उत्तर सांगा. उत्तर सांगा तुम्ही म्हणजे आपल्याला वेळ तेवढाच कमी लागेल. चला रायमिंग वर्ड्स पाहिजे होते. पॅराग्राफ. बेडचं काय होतं? बेड, हेड, किल, स्किल, स्टील असा होता. फनचं काय लिहिलं? फनचं काय लिहिलं? विल. नाही याच्या पॅराग्राफ मधलाच सांगायचा. लास्टच राहतात. विल पण येऊ शकते. किल विल. ठीक आहे. त्याच्यानंतर फनचं सांगा मला. फन ओन नाही, फन वन आहे का? फनचं वन म्हणायले. ठीक आहे. फंडन. आणि ब्रेडचं काय होते? डेड, हेड. पहिल्याच सांगा बरं. पहिल्याच थोडं चुकलं का? बेड बरोबर आहेत ना सगळे?
ट्रेड, ट्रेड कुठे आहे का? ट्रेड आहे ना, ट्रेड आहे, हे नाही, ट्रेड येईल, ट्रेड, ट्रेड, ट्रेड. चला ठीक आहे, ठीक आहे, पुढचं पाहूत आपण. द ट्विन्स, द ट्विन. आता इथं डायरेक्ट मी तुम्हाला याचं हे टायटल काय, द ट्विन आहे, नेम ऑफ द पोएट. इथं मी तुम्हाला सगळं ॲप्रिशिएशनच दाखवतो, द ट्विनचं तुम्हाला ॲप्रिशिएशनच दाखवतो. ठीक आहे, मी तुम्हाला काल दाखवले होते सगळे करून, परवाच्या दिवशी मी सांगितलं पण होतं की हे करून जा. ट्विन, ट्विन कविता मी सांगितली होती तुम्हाला करून जायला. ॲप्रिशिएशन दाखवतोच मी तुम्हाला, पूर्ण आन्सरच. ठीक आहे, याच्यानंतर आपण, वेळ फार जातोय, आपण नंतर करू सर. ठीक आहे, हे सोपं होतं. इथं ट्विन पाहिजे होतं. नेम ऑफ द पोएट काय होतं? नेम ऑफ द पोएट इथं खाली होतं, हेनरी. रायमिंग स्कीम काय होती ट्विनची? रायमिंग स्कीम काय लिहिली तुम्ही? रायमिंग स्कीम काय लिहिलं? इथं काय आहे बघा, इथं ए आहे, इथं बी आहे, नर्स डिक्री सी आहे, आणि व्हिम डी आहे. इथं काहीच नाही, फ्री वर्स लिहायचं होतं. डॉगड फ्लॉगड है ना, इथं डॉग फ्लॉग आहे, स्कूल फुल है ना, इथं इथं आहे रायमिंग स्कूल. ए बी, ए बी, ए बी, ए बी, ए बी, ए बी होती रायमिंग स्कीम. ए बी, ए बी. फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच कोणता लिहिला तुम्ही? ए बी, ए बी, ए बी, ए बी एवढं लिहिलं तरी चालते. हायपरबोल लिहू शकले असते तुम्ही इथं. अलिटरेशन पण लिहू शकले असते, रिपिटेशन पण लिहू शकले असते. हायपरबोल, रिपिटेशन, ओके, अलिटरेशन काही पण लिहिलं तरी चाललं असतं. ठीक आहे, पण हायपरबोल इथं लिहायचं होतं. पण लिहू शकले असते. ठीक आहे, पण लिहू शकले असते. त्याच्यानंतर अलिटरेशन पण होतं इथं, अलिटरेशन. आयरनी पण लिहू शकला असतं तुम्ही, आयरनी. रिपिटेशन पण लिहू शकले असते, कारण रिपीट आहे, रिपिटिशन. पण हायपरबोल इथे जास्त आहे, हायपरबोल इथे आहे, हायपरबोल. चला पुढचं आहे आपल्याला, सुमित कुशळे वॉज बॉर्न ऑन, सुमित बॉर्न ऑन ऑगस्ट, हे लिहायचं होतं, ऑगस्ट. कुठे अवघड आहे? बरेच जण मला म्हणत सर अवघड आहे खूप. 1995, ठीक आहे ना, ऑगस्ट. त्याच्यानंतर पुढच्याचं उत्तर सांगा बरं मला, सांगा बरं लवकर लवकर. स्वप्नील फादर वॉज, स्वप्नील फादर इज, काय येते याचं सांगा बरं. स्वप्नील फादर इज, सांगा लवकर. हिज फादर सुरेश इज अ विलेज स्कूल टीचर. विलेज स्कूल टीचर. त्याच्यानंतर प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज, इव्हेंट इन ज्युनियर कॅटेगरी.
टीचर अनरिकग्नाइज्ड पोटेन्शियल Maharashtra government premier sports program after a year's regions training. Swapnil chose to shooting specialized at 2015 Asian Shooting Championship, 59th National Shooting Championship. लिहू शकता इथं. काय लिहिलं तुम्ही? प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज काय आहे ते शूटिंग चॅम्पियनशिप. शूटिंग लिहिलं तरी चाललं असतं. शूटिंग लिहिलं तरी चाललं असतं. स्वप्नील वॉज ओन गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी. ज्युनियर कॅटेगरीमध्ये कुठे घेतलं त्यानं? पाहिजे त्यानं ही ओन अ गोल्ड मेडल इन 50 मीटर्स रायफल आहे की नाही? 50 मीटर्स रायफल फोन 50 मीटर्स रायफल प्रोन इव्हेंट असं लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे आपण इथे पाहू. ठीक आहे. याचं काय होतं उत्तर? स्वप्नील ओन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस. हिंदीच्या नंतर घेऊत आपण. हिंदीच्या नंतर घेऊ. हिंदीच्या नंतर घेऊ. चला. स्वप्नील ओन ब्रॉन्झ मेडल इन पॅरिस. कुठं आहे ब्रॉन्झ मेडल इन पॅरिस? कुठं आहे ब्रॉन्झ मेडल? पाहूत आपण. व्यवस्थित वेळ गेला तरी चालते. पहा काय रिअलाइज द फॉलोइंग इव्हेंट आज पर. याला हे इथे खाली भेटलं आहे की नाही? स्वप्नील वॉज बॉर्न इन ॲग्रिकल्चर फॅमिली. याला नंबर 1 आला असतं. स्वप्नील वॉज ओन अ गोल्ड मेडल ॲट आणि स्वप्नील जॉईन क्रीडा प्रबोधिनी. काय सिरियल सांगा बरं. काय काय आलं तुमचा सिरियल? मला लवकर लवकर भेटून जाईल. हे नंबर 1 ला आहे. हे नंबर 2 ला आहे वाटायला मला. हे नंबर 2 ला येईल. स्वप्नील जॉईन हे नंबर 2 ला येईल. हे नंबर 3 ला येईल आणि हे नंबर 4 ला येईल. हे की नाही? बरोबर आहे का? सिरियल वाईज बरोबर आहे का? आणि गणिताचं आपण करणार आहे का? गणिताचं करणार आहे 4 1 3 2 4. नाही, पहिलं तर त्याचा बॉर्न इन ॲग्रिकल्चर फॅमिली येईल ना. पहिले नंबर 2 येईल. पहिले नंबर 2 येईल त्याने. ठीक आहे. त्यानंतरच बाकीचे येतील. चला पुढचं घेऊत आपण. फार्मिंगचं ॲग्रिकल्चर होते. फार्मिंगचं सी येते. प्राईजचं काय होते? अवॉर्ड होते. सोपं आहे की. ठीक आहे. भरपूर जण अवघड म्हणाले. सोपं होतं. बरंच सोपं होतं. अवघड काय एवढं पण नव्हतं. गणिताचा पेपर आपण करायचा आहे. गणितासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटी म्हणजे पोटेन्शियल म्हणजे कॅपॅसिटी असते. आयडेंटिफाय म्हणजे रिकॉग्नाइज म्हणजेच आयडेंटिफाय राहतं. ठीक आहे. हे उत्तर आहे त्याचे. त्याच्यानंतर पुढचं घेऊत आपण.
पुढच्याचं उत्तर घेऊ. स्वप्नील फादर इनरोल इन क्रीडा प्रबोधिनी. आता आपल्याला काय करायचं, WH टाईप क्वेश्चन. इन म्हणलं तर कधी काय येईल, व्हेन. व्हेन सहाय्यकारी क्रियापद काय आहे, आता इथं डीड येईल. व्हेन डीड स्वप्नील्स फादर इनरोल्ड. इनरोल्ड तर ईडी काढायचा, इनरोल येईल फक्त. इनरोल इन हिम इन क्रीडा प्रबोधिनी आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन टॅग, मी क्वेश्चन टॅग घेतला होता बघा. तुम्ही आपल्या चॅनेलला, छोट्या चॅनल असला म्हणून जॉईन करायचं नाही, असं करू नका. व्हिडिओला लाईक केलं, तसंच चॅनेलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहतील. गणिताचा विषय आपल्याला करायचा आहे, गणित व्यवस्थित करायचं आहे, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मला चॅनेल सबस्क्रायबर हवे आहेत, जेणेकरून तुम्हाला येणारा गणिताचा पेपर मी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. नंबर सक्सेसफुल पेपर सर. डझंट ही, आता हे स्वप्नील चूज डझंट नाही ना, डझंट नाही. इथं 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 आहे का आपल्याला, इथं यस किंवा यस आहे का. चोज, चोज म्हणजे इथं डिडंट आहे. ओके, भूतकाळात आहे, डिडंट आहे. डिडंट ही, डिडंट ही, डिडंट ही आहे. ठीक आहे, डिडंट ही. आणि आपल्या चॅनेलला पाहत जाता, इथून याकडून तरी तुम्ही रेग्युलर येत जा, चॅनेल पाहत जा. गणिताचा आपण व्यवस्थित सांगतो. गणित आणि इंग्लिश हे 2 विषय मी शिकवतो. तर इंग्लिश पाहिला तसा गणिताचा पण तुम्ही पाहत जा. सपोर्ट ठेवा आपल्या छोट्याशा चॅनलला. स्क्रीनवाल्या चॅनलला पाहणं आणि पुढे जाणं याच्यात काही, त्याच्यापेक्षा आपण छोट्याशा चॅनलवर पण आपण तुम्ही येऊन रेग्युलर आपलं परफेक्शन करू शकता. चला ठीक आहे. फेवरेट गेम विच इज युअर. आता तुम्ही तुमचा फेवरेट गेम सांगायचा होता आणि उत्तर लिहायचे होते. त्याच्यानंतर पुढचं आता फटाफट घेऊ त्याचं. आता याचं तर मी सांगत नाही काही, ठीक आहे. इथे पण आता नाही, नंतर रात्रीच्या लाईव्ह क्लासमध्ये येईल मी. आता इथं जंबल मध्ये आपण जर पाहिलं, इथं इनफॉर्मल फॉर्मल लेटर पण नंतरच पाहू. येस ऍक्च्युअली I was in a position. Would you like to join armed officer? त्याच्यानंतर ऑफिस. आय लव्ह टू विअर युनिफॉर्म. आय सर्व द नेशन. ठीक आहे. तर पहिलं इथं पहिल्या नंबरला तुमचं हे वाक्य येणार, पहिल्या नंबरला इथं यस, नंबर 2 ला, आणि वाय म्हणलं तर नंबर 3 ला आहे, आणि हे नंबर 4 ला. ठीक आहे. किती जणांचं बरोबर आलं. हु इज युअर फेवरेट ऍक्टर. आता तुम्ही ऍक्टरचं नाव लिहायचं. माय फेवरेट ऍक्टर इज, कोण आहे ते लिहायचं. माय फेवरेट ऍक्टर इज. सोपं पहा. आता तुम्ही याच्यामध्ये जाण्यापेक्षा अमिताभ बच्चन किंवा कोणाचं जरी नाव घेसाल, तर त्याच्यापेक्षा तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्हाला जे नाव सोपं जाते ना लिहायला, ते लिहा. ठीक आहे. शाहरुख खान एवढं लिहिण्यापेक्षा जर स्पेलिंग येत असेल तर लिहा, नाहीतर सोपं वाक्य लिहा. ठीक आहे. कुणाला शाहरुख खान आवडेल, कुणाला सलमान खान, कुणाला आमिर खान. तर जे सोपं वाटायला, मी तर आमिर खान लिहिल, कारण मला सोपी स्पेलिंग वाटते, ते लिहितो. कुणाला दुसरं वाटेल अमिताभ बच्चन, कुणाला गोविंदा वाटेल, कुणाला जे तुम्हाला अजय देवगण वगैरे जे पण त्याची स्पेलिंग तुम्ही करेक्ट लिहायची. ठीक आहे. व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट. आता तुम्हाला तुमचं मत तिथं विचारलं ते तुम्हीच द्यायचं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मिनिंगफुल राईट मिनिमम 3 मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला कम्प्युटर एज्युकेशनवर लिहायचे होते. आता मी याचं उत्तर सांगणार नाही. त्याला त्याच्यानंतर आपल्याला इथं ड्राफ्ट स्पीच करायचा होता. त्याच्यानंतर आपल्याला इथं लिहायचं होतं इन्फॉर्मेशन व्हर्बल टू नॉन व्हर्बल होतं, हे की नाही. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचं आपल्याला काय करतं, यूज ऑफ बॉडी लँग्वेज अँड गेस्चर वगैरे. द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज व्हेरी हे सर्व लिहायचं होतं. ठीक आहे. आता मी याचं देत नाही. शेवटचं आपलं जे आहे, ठीक आहे, ते लिहायचं. इथं पहा, इथं काय येईल टायटल, टाइप्स ऑफ कायनेटिक एनर्जी.
इथे व्यवस्थित कायनेटिक एनर्जी इज अ energy exists in many different forms. Two major types of energy are kinetic energy and potential energy. इथं एनर्जी लिहायचं तर एनर्जी एनर्जीचे दोन टाईप आहे. ठीक आहे. सब 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 टाईप्सचे कायनेटिक एनर्जीचे it includes mechanical. Kinetic energy is energy in moving objects or masses. It includes mechanical, electronic, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. फार सोपं होतं, मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं एक्झाम्पल विचारले होते. पोटेन्शियल एनर्जी इन व्हेरी स्टोअर पोटेन्शियल that put in the future use. Nuclear energy and nuclear living frog, moving car. इथं काय लिपिंग फ्रॉग इथं होते. लिपिंग फ्रॉग, मूव्हिंग कार, मूव्हिंग कार. याचे एक्झाम्पल काय आहेत? इलेक्ट्रिकचे लाइटनिंग और पावर लाइन्स. लाइटिंग और पावर लाइन्स. पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचे काय होते ते पाहूत आपण. पोटेन्शियल एनर्जी है stored. Potential energy is any form which is stored. Stored potential इथे क्लियर एनर्जी. केमिकल एनर्जी. ठीक आहे. अशा पद्धतीने याचे उत्तर लिहायचे होते. ठीक आहे. पुढचं घेऊ त्याचं. आता याचं आपल्याला मी हेच काही घेणार नाही. ठीक आहे. ओके. याच्यानंतर अजून रात्री मी डिस्कस करेल. ठीक आहे. डायरेक्ट आता याचं इथं मला सांगा ट्रान्सलेशन. स्पेस म्हणजे काय? स्पेस म्हणजे जागा. प्रॉमिस म्हणजे काय? प्रॉमिसचा अर्थ सांगा बरं. सांगा लवकर सांगा. प्रॉमिस म्हणजे वचन. स्किल. थँक्यू सर. दिलीप सगळे धन्यवाद. थँक्यू. तुमचं पण मनापासून आभार आहे. वेलकम. आता गणितासाठी यायचं आहे. गणितासाठी गणित मी रोज घेणार आहे. ठीक आहे. स्किलचं काय? कौशल्य. हिंदी पण घेऊ. स्किल म्हणजे कौशल्य. प्रिटेंडचा अर्थ काय होते? प्रिटेंड ढोंग करणे. बाउंड्रीचा काय होते सांगा बरं. बाउंड्री म्हणजे सीमा आपण म्हणतो ना आपल्या
हद, सीमा, सरहद, मर्यादा, नॅचरल, नैसर्गिक, टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली, तुम्ही तुमच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या. तुमच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या. असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर वॉश युअर हँड बिफोर इटिंग, जेवणाआधी तुमचे हात धुवा, असा अर्थ होतो. ठीक आहे. वेलकम वेलकम. इंग्रजीला नक्की हा दिलीप सगळे इंग्रजीसाठी आपल्या सॉरी गणिताचा आणि हिंदीचा पण करूच आपण. सर्वात पेपरचे प्रश्न उत्तरचा सांगायचाच असतो, पण गणिताचा मी शिकवत असतो. हिंदी नक्की हिंदीचे पेपर वगैरे घेऊत आपण. पेपरचा सेट आहे आपल्याकडे. अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम. ओके. रेडीमेड म्हणजे तयार व पॅकेट पॅकेटला काय म्हणतो, पॅक्ड म्हणजे पॅकेट बंदला काय म्हणतो, पॅकेट बंद पुड्यातले है ना. रेडीमेड तयार व पुड्यातले अन्न पदार्थ टाळा, खाणे टाळा. ईट ग्रीन व्हेजिटेबल अँड फ्रूट्स. ग्रीन व्हेजिटेबल म्हणजे हिरवे पालेभाज्या, हिरवे भाज्या म्हणा, हिरवे शाकाहारी, हिरव्या पालेभाज्या व फळे खा असं म्हणतो. अँड एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईज, है ना. काय लिहिलं तुम्ही सांगा बरं. याचं मी तुमच्याकडून उत्तर हे करतो. मी तर सांगणारच आहे, मी दिलेलं पण आहे तुम्हाला. रिकामे भांडे खूप आवाज करतात. उथळ पाण्याला खळखळाट फार, असं पण लिहू शकता. उथळ पाण्याला मनी येत्या खळखळाट फार, हे सगळं दिलेलं. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य हे कडू असते, आहे ना. सत्य हे सर उत्तर चुकीचे आहे. कोणतं उत्तर चुकीचं आहे? कोणतं उत्तर चुकीचं वाटलं कोणाला? वाटलं सत्य कडू असते. बरोबर आहे. सत्य कडू असते. कोणतं उत्तर चुकीचं आहे सांगा, म्हणजे मी सांगतो तुम्हाला. पहा इकडचं थोडं पुण्यातलं वगैरे थोडंसं रेडीमेड म्हणजे तयार. ओके. तयार व पाकिट बंद पाहिजे. तर पाकिट बंद ठीक आहे ना. पाकिट बंद. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपलं पाहत जा. गणित आणि इंग्रजी, गणित, हिंदी, बाकी सर्व प्रश्नाचे उत्तर आपण देतच राहतो आपल्या चॅनेलवर. तर व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ आपला रेग्युलर याच्या चॅनेलवर, छोटं चॅनेल आहे. चॅनेलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. हिंदी नक्की. हिंदी सायंकाळपासून घेऊ.
थँक्यू. वेलकम.